नमस्कार, मी जगदीश देशमुख. मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरात मुंबई शहर आणि परिसरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्यसभेमध्ये कुणाकुणाची वर्णी लागली आहे, एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका आहे असं कोणी विधान केलंय, त्यावर शिवसेनेनं काय उत्तर दिलंय, उद्धव ठाकरे यांनी स्वीकृत नगरसेवक न दिल्यानं राज ठाकरे नाराज होते का, ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना का आक्रमक झाल्यात आणि युद्धासंदर्भात आज काय काय अपडेट आहे, या सर्व बातम्या आपल्याला या बातमीपत्रामध्ये बघायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या बातमीपत्राला. सुरुवातीलाच बातमी राज्यसभेसंदर्भात. तर ही बातमी आपल्याला बघायचीच, मात्र ई चलन संदर्भात एक बातमी पाहूया. ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक झाल्या. बस मालक संघटना गुरुवारी संपावर जाणार आहेत. वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योग्य तोडगा काढावा, तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. चलन चुकीचे ई चलन देऊन ह्या इंडस्ट्री मधल्या जे ड्रायव्हर्स मिळणं आज कठीण झालेलं आहे. ही इंडस्ट्री मोडकळीस आलेली आहे. ह्या ई चलनाच्या याच्या ओझ्याखाली जसं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येला गेला, तसा ई चलनच्या ओझ्याखाली वाहतूकदार आता हा आत्महत्याकडे वळत चाललेला आहे. आणि त्या वाहतूकदारांचे आणि आर्थिक कणा वाचवण्यासाठी आम्ही उद्याचा चलो आझाद मैदानाचा नारा दिला. त्याच्या पुढे जर याच्यातून शासनाला जाग आली तर आम्ही उग्र आंदोलन करणार. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत. कुणाल, ई चलन प्रणालीचा नेमका वाहतूकदारांना काय त्रास आहे, जेणेकरून त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर याआधी देखील अशाच प्रकारचा आक्रमक पवित्रा जो आहे तो राज्यातील वाहतूकदार संघटनांनी घेतलेला पाहायला मिळाला होता. आणि आताच पुन्हा एकदा आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि ई चलनच्या विरोधात पुन्हा एकदा हे सर्व वाहतूकदार जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. जे काही पोलीस ई चलनद्वारे जी काही कारवाई करतात ही चुकीच्या पद्धतीची कारवाई आहे आणि या कारवाईचा त्रास हा वाहन चालकांना, त्याचप्रमाणे जे ड्रायव्हर आहेत या ड्रायव्हरांना भोगावा लागतो. त्याचप्रमाणे एसटी महामंडळ मध्ये देखील जे काही ड्रायव्हर आहेत यांना त्यांच्या पगारातून हे काही ई चलन आहे हे भरावं लागतं. त्याचप्रमाणे खासगी वाहतूकदारांना याचा मोठा फटका बसलेला आहे. एकेका गाडीवरती 1-1 आणि 2-2 लाख अशा प्रकारचा फाईन जो आहे तो आहे. त्याचप्रमाणे ई चलन जर भरलं नाही तर पीयूसी आणि इतर जे काही कागदपत्र आहेत याचं रिन्युएशन होत नाही. अशा प्रकारे दबाव जो आहे तो या वाहतूकदारांवर केला जातो, अशा प्रकारचा आरोप त्यांचा आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी 4 वाजता देखील हॉर्न बजाव आंदोलन देखील असणार आहे, जेणेकरून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे जे आंदोलन आहे ते करण्यात येणार आहे. ठीक आहे. धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल.